बाहुबली ज्या सिनेमानं इतिहास रचलाय, एकूणच बॉक्स ऑफिस कलेक्शन असो किंवा इतर गोष्टी असो, त्या बाहुबलीला ज्यानं आवाज दिलाय ते बाहुबली आज माझ्यासोबत आहे. अभिनेता शरद केळकर, तुमचं मनापासून स्वागत आहे झी 24 तासमध्ये. आणि आज सगळीकडे म्हणजे ईस्ट टू वेस्ट, नॉर्थ टू साऊथ एकच आवाज घुमतोय आणि तो तुमचा घुमतोय बाहुबलीसाठी, बाहुबली द कन्क्लुजनसाठी. आणि अनेकांना तो आवाज ऐकून बिग स्क्रीनवर अनेकांच्या अंगावर शहारे येत आहेत आणि तो इम्पॅक्ट कुठेतरी होतोय. तर एकूण पहिली प्रतिक्रिया तुमची? नाही, खूप छान वाटतंय कारण आजपर्यंत लोकांनी ॲज अन ॲक्टर मला खूप अप्रिशिएट केलं आहे. पण कॉम्प्लिमेंट्स मिळायचे आवाजासाठी, पण फक्त आवाजासाठी कॉम्प्लिमेंट मिळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि हा आवाज महाराष्ट्राचा आहे आणि आज अख्ख्या जगात तो लोकांना ऐकू येतो, तर खूप छान वाटतंय. आणखीन महाराष्ट्र दिवसालाच 100 कोटी झाले त्याचे, तर त्याचं आणि खूप असं खूप छान वाटतं त्याच्याबद्दल. तर कल्पना नव्हती पहिले की हा पिक्चर इतका मोठा होईल किंवा अख्ख्या जगात त्याची चर्चा होईल किंवा लोक बघतील किंवा मला ओळखतील त्या फिल्मच्या माध्यमाने. पण असतं ना, त्याच्या हातात खूप काहीतरी असतं, तर थोडंफार मिळालं त्याच्यामध्ये. पण खूप छान वाटतंय कारण नेहमी आहे ना, महाराष्ट्रीयन ॲक्टर्सला नेहमी त्यांच्या ॲक्सेंट किंवा टोनबद्दल खूप असं नेहमी सांगतात की तुमचं मराठी ॲक्सेंट आहे किंवा तुमचं हिंदीत तितकं छान नाही आहे. तर एक चान्स होता माझ्याजवळ हे प्रूव्ह करण्याचा की नाही, समज खोटा आहे. मराठी ॲक्टर्सचा आवाज खूप छान आहे. माझे खूप फेवरेट मराठी ॲक्टर्स आहे ज्यांचा आवाज खूप छान आहे. जसे महेश सर आहे किंवा उपेंद्र लिमये, नाना सर आहे. त्यांचा आवाज म्हणजे अख्ख्या जगात खूप फेमस आहे. मी पण एक लहान असा एक आर्टिस्ट आहे ज्याचा आवाज आता लोक ओळखतील बहुतेक. नक्कीच. म्हणजे आज तुमचा आवाज सगळीकडेच घुमतोय, पण एकूणच या प्रोसेसबद्दल सांगायला मला, कारण बाहुबलीमध्येही तुमचाच आवाज होता, बाहुबली द कन्क्लुजनमध्येही तुमचा आवाज आहे. पण या प्रोसेसबद्दल आणि प्रभास जो आज एक सुपर डुपर स्टार झाला आहे आणि त्याच्या स्टारडमला आणि तुमचा आवाज तो म्हणजे ही एक खूपच सुपर कॉम्बिनेशन ओव्हरऑल दिसून येत आहे. हां, खरं सांगू तर मी आमचे जे डायरेक्टर आहे SS राजमौली, त्यांचा खूप मोठा फॅन आहे. त्यांचे सगळे पिक्चर मी बघितलेले आहे. फ्रॉम स्टुडंट नंबर 1 त्यांचा बहुतेक खूप जुना सिनेमा होता तेव्हापासून. मग जर ते लोकांनी पिक्चर बघितले, ते मगधीर आहे किंवा मक्खी आहे, तर त्यांचं असं एक वेगळं काही थॉट आहे त्याच्यावरती. त्यांचं एक्झिक्युशन तितकंच बढिया असतं. तर आय थिंक ही इज वन ऑफ द बेस्ट डायरेक्टर्स वी हॅव. तर खूप इच्छा होती त्यांना भेटायचं किंवा त्यांच्यावर काम करण्याची. तर जेव्हा ते लोक एक आवाज शोधत होते की आम्हाला एक बाहुबलीसाठी आवाज पाहिजे, तर तेव्हा मी एक तेलुगू पिक्चर साईन केला होता. तर थोडंफार माझी ओळख होती साऊथमध्ये. तर कोणी माझं नाव रिकमेंड केलं की असा असा की ॲक्टरचा आवाज छान आहे, तुम्ही ट्राय करा त्याचा आवाज. तर मी फक्त एकच वस्तू त्यांना विचारलं, मी व्हॉइस टेस्ट देणार, पण मला एक चान्स मिळेल का SS राजमौलीला भेटायला? मला हो, तिथेच मुंबईलाच आहे, तुम्ही भेटू शकता. मी व्हॉइसेस दिला आणि त्यांना भेटायला गेलो. असं वाटलं की झालं आपलं काम, आता आपण भेटून घेतलं, आता झालं, आता काही नाही करायचं. डबिंग केली नाही केली तर दॅट इज सेकंडरी. पण रात्रीच फोन आला की नाही, सरांना तुमचा आवाज खूप आवडला आहे आणि तुम्हाला भेटून त्यांना आणि जास्त कॉन्फिडन्स झाला, कारण माझं स्ट्रक्चर, फिजिकल स्ट्रक्चर आणि प्रभासचं खूप सिमिलर आहे. तर त्यांना खूप कॉन्फिडन्स होता की मी चांगलं करेन. आणि एक नॉर्मली काय असतं, जेव्हा कोणी एक तेलुगू डायरेक्टर आहे, जेव्हा हिंदीमध्ये पिक्चर डब होतो, तेव्हा इथलं एक लोकल डबिंग डायरेक्टर किंवा असं कोणी ते हायर करतात जो तुम्हाला डायरेक्ट करतो. पण बाहुबलीमध्ये स्पेशली ते स्वतः यायचे रोज आणि इन्स्ट्रक्ट करायचे किंवा करेक्शन्स करायचे किंवा मला नॉट ॲक्टिंग वाईज पण डबिंग वाईज मला ते डायरेक्ट करायचे इथे. तर तो एक खूप छान अनुभव होता माझ्यासाठी. आणि खूप काही म्हणजे शिकायला मिळालं. आणि फर्स्ट पार्ट जेव्हा मी केला तेव्हा कल्पना नव्हती की इतका मोठा सिनेमा बनेल. पण जेव्हा रिझल्ट आला आणि 100 कोटी केले हिंदीमध्ये, तेव्हा असं वाटू लागलं की नाही यार, हा खूप मोठा सिनेमा आहे आणि आय एम अ पार्ट ऑफ इट. मग सेकंडमध्ये जेव्हा तो प्रश्न खूप वाढत गेला की कट्टप्पा ने बाहुबली को क्यों मारा, तेव्हा कळू लागलं की हा प्रश्न
स्टेट वाईजनी नेशन वाईजनी वर्ल्ड वाईड झालेला आहे आता. पण तुम्हाला खूप त्रास दिला असेल त्यावेळेला लोकांनी, कारण तुम्ही अख्खा तो सगळ्यांनी सीन मला डब खूप- केलाय, खूप- तुम्हाला खूप- सगळे सिक्रेट्स माहिती आहेत. सगळ्यांनी मला खूप विचारलं म्हणजे जिथे जाऊ जे सेटवरती किंवा बाहेर गेलो किंवा फिरायला कुठे बाहेर गेलो लोक म्हणायची सर बताइए ना कटप्पा ने बाहुबली क्यों मारा. तर हा प्रश्न म्हटलं भाई सब पता है मेरे को बट प्लीज तुम्ही 28 तारखेपर्यंत वाट बघा, तुम्हाला कळून जाईल का मारलं त्यांनी. पण त्यासाठी खरं तर तुम्हाला डबिंग पेक्षा जास्त पैसे त्यासाठी मिळायला हवे होते, नाही, आणि कारण माझा प्लॅन माझ्या डोक्यात होता की असं काही क्विज विज ठेवून देऊ फोनवरती, म्हणजे एक फोन कॉल करा आणि त्याच्यावरती मी तुम्हाला उत्तर सांगेन. जोक्स अपार्ट, पण इट्स एथिकल, एक प्रोफेशनल आहे मी, तर सांगायचं नव्हतं कोणाला. पण माझ्या त्या प्रश्नाच्या शिवाय पिक्चर इतका मोठा होऊन गेला आहे ना आता की तो एक सस्पेन्स खूप लहान राहिला त्याच्यासमोर. आणि पिक्चर तर ग्रँड आहे आणि एक फर्स्ट पार्ट पेक्षा सेकंड पार्ट व्हिज्युअली CG वाईज VFX ॲक्शन परफॉर्मन्स वाईज खूप मोठा झाला आहे. तर खूप आनंद होतो आहे की 303 करोड 3 दिवसात केलं आहे पिक्चरनी. तर आणि आता It's तर achievement. worldwide जवळपास आणि मला रितेश दादांचा एक मेसेज आला, रितेश देशमुखचा पर्सनल, की त्यांनी मला म्हटलं की आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू दॅट यू आर अ पार्ट ऑफ द बिगेस्ट मूवी ऑफ द सेंचुरी. तर हा खूप मोठा एक कॉम्प्लिमेंट होता आणि एक थँक्यू रितेश सर. आणि एक आता असंच आहे की असंच काही आता मराठीमध्ये करायचं आहे. तर आता एक पिक्चर येतो राक्षस, मी आणि सई आहे त्याच्यामध्ये. खूप छान सिनेमा आहे. मग पुढचा एक प्लॅन आहे तो मी आज पहिल्यांदा तुम्हाला रिव्हील करतोय झी 24 तासच्या माध्यमाने. मराठीतला सगळ्यात मोठा ॲक्शन फिल्म आम्ही घेऊन येतोय पुढच्या वर्षी, असा एक प्लॅन आहे. समित कक्कड डायरेक्ट करणार त्याला. आणि एक बहुतेक म्हणजे मीच अनाऊन्स करतो म्हणजे मलाच करावं लागेल. तर मी करतोय आणि पिक्चरचं नाव आहे एक नंबर. एक नंबर, क्या बात आहे. एक्सक्लुझिव्ह इंटरव्ह्यू हा तुम्ही पाहिला. बरं, जाता जाता हा इंटरव्ह्यू आता मी संपवते, पण जाता जाता बाहुबलीमधला एक डायलॉग तर बनता, आणि जो तुमचा फेवरेट डायलॉग आहे, प्लीज. तो प्रोमोमध्ये पण डायलॉग आहे, तो मला खूप आवडतो. जब तक तुम मेरे साथ हो मुझे मारने वाला पैदा नहीं हुआ मामा. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट या सिनेमासाठी. व्हिडिओ जर्नलिस्ट नरेश मचलसह जयंती वागधरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.